हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सर्वजण आज जात आहोत शेतामध्ये. तर आमच्या इकडे असं पाणी देत आहे. तर पाणी पडल्यामुळे अशी या ठिकाणी पाण्याची कमतरता उद्भवत आहे. पावसाचे फक्त ढगाळ येत आहेत, परंतु पाणी काही पडत नाही. मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी चाललं आहे, पण मराठवाड्यामध्ये पाणी नाही. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने आमची एखादी पिकं आहेत सोयाबीनची. तर पाहू शकता. चला मित्रांनो, आम्ही निंदायला सुरुवात केली आहे. तर या ठिकाणी पाऊस कमी असल्या कारणाने रोजगार भेटत नव्हते, त्याच्यामुळे चला म्हणले आपण सुरुवात करूया. तर आम्ही दोघांनी या ठिकाणी निंदायला हळद निंदण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तुम्ही आमचा संपूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो. तर आजपासून या ठिकाणी निंदन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर हे आमचं पहिलंच तास आहे. संपूर्ण आता जे संपूर्ण रेकॉर्डिंग आम्ही करू शकत नाही, कारण की कामापासून तेवढ्याच प्रमाणामध्ये करावं लागतात ते. ओके मित्रांनो. कमेंटमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. हे तुमच्यासमोर एक पान दिसते, हे पान कशाचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. फार मोठं पान आहे, तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. ओके. तर दुर्मिळ भागामध्येच हे पाने पाहायला भेटत असतात. ते पूर्वीच्या काळामध्ये या पहा मित्रांनो, तर आता आज आमच्या समोर म्हणजे हे झोपड्या पत्र आहे, तर पत्राच्या समोर अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही मांडव टाकला. आता तुम्हाला दाखवतो. तर पहा, लुक इट दिस, माय गॉड. दिसतो का तुम्हाला? पहा या ठिकाणी हे अशा पद्धतीने एक वन्यजीव आहे. तर तो पानाकडे येत आहे. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हे नेमकं काय आहे. तर मला वाटतं हे अस्वल किडा असते ना, अस्वल किडा, ते अस्वल किड्याचाच प्रकार आहे एक. ओके. तर हे वरती बघत आहे, जांभूळाचं झाड आहे आणि जांभूळ झाड अशा पद्धतीने एक लाईनशीर असे अस्वल किडे जे उत्पन्न हे जीव झाला तुम्हाला दिसत आहे. पहा, प्रत्येक वनस्पतीला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यांना आणि पक्षींनासुद्धा आणि मानवांनासुद्धा स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार आहे. म्हणून या ठिकाणी पहा, यांची उत्पत्ती यांच्या पानावर झालेली आहे. अशा पद्धतीनं मिरगामध्ये उत्पत्ती होत असते. हे अस्वल किडे आहेत, पाहू शकता. ओके मित्रांनो, पहा. तर अशा आहेत, ते तुम्हाला दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने बेलपत्री नवीन आलेली आहे. फारच जबरदस्त बेलपत्री आहे. तुम्हाला एक तोडून दाखवू शकतो या ठिकाणी. तर पाहू शकता, ही बेलपत्रीचं पान आहे आणि बेलपत्री कशा पद्धतीने जबरदस्त आहे. पहा, एक नंबर बेलपत्री आहे मित्रांनो. कशी वाटली तुम्हाला बेलपत्री कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही. तर हे नवीन पिलं आहे. नवीन पिलचा असा अर्थ होतो की हे जे नवीन झाड निघालं आहे आणि नवीन झाडाची बेलपत्री फार जबरदस्त आहे. इथंच कुठेतरी 5 पानाची एक बेलपत्री होती, तर दिसणार गेली, आताच पाहिली मी ना. पण पाहू शकता एक नंबर काटे आहे त्याला. पहा, तर हिंगा अशा पद्धतीने काटे असतात त्याला. काटे दाखवतो तुम्हाला, हे काटे तुम्हाला दिसत असतील. या बियाला काटे असतात. हे काटे प्रत्येक खांद्याला एक काटा येत असतो आणि काट्या ठिकाणी पान येते. पण असे बेलपत्री हे सुरुवातीला फक्त असते मिरगाच्या याच्यामध्ये. पुन्हा श्रावण सोमवारमध्ये असे बेलपत्री येत नाही. ठीक आहे, चला घराकडे निघूया, बरंच काम